नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 शिष्यवृत्ती परीक्षा किंवा मंथन परीक्षा प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। नाणी व नोटा याविषयी माहिती पाहूया। 1 रुपया बरोबर 100 पैसे, 4 रुपये बरोबर 400 पैसे, 9 रुपया बरोबर 900 पैसे, पाव रुपया बरोबर 25 पैसे। अशा रीतीने मी सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहे। व्यवस्थित सराव करा। मी दिलेली माहिती व्यवस्थितरित्या पाठ करा, जेणेकरून यावर विचारलेले प्रश्न उत्तरे तुम्हाला सहजरित्या सोडवता येतील। मी यावर काही प्रश्न उत्तरे तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेले आहे। चला तर मग ते पाहूया। 3 रुपये 50 पैसे अधिक 7 रुपये 60 पैसे। येथे व्यवस्थितरित्या मी तुम्हाला संपूर्ण उदाहरणे सोडून दिलेले आहे। उदाहरणांचा व्यवस्थित सराव करा, व्हिडिओ लाईक करा, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। तुम्हाला येथे शाब्दिकरित्या उदाहरणे दिलेली आहे, व्यवस्थित उदाहरणे सोडवून दिलेली आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी येथे तुम्हाला नफा व तोटा या विषयावरती काही प्रश्न उत्तरे दिलेली आहेत। व्यवस्थित सराव करा। कोन व कोनांचे प्रकार। लघु कोन, ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते अशा कोनाला लघु कोन म्हणतात। काटकोन, ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्याला काटकोन असे म्हणतात। विशाल कोन, ज्या कोनाचे माप 90 अंशपेक्षा जास्त असते अशा कोनाला विशाल कोन असे म्हणतात। त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार। बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात। व्यवस्थितरित्या मी तिन्ही प्रकारांची तुम्हाला माहिती लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण असे पडतात। चौकोन व चौकोनाचे प्रकार व्यवस्थितरित्या लिहून दिलेले आहेत। जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।